क्वॅक 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 ठाकडू पंख फडफडून ताल सजवे ठाकडू गीत गुणगुणत हवेच्या सोबत ठाकडू छोट्या ठाकडू इवला ठाकडू आमचा ठाकडू छोट्या ठाकडू इवला ठाकडू आमचा ठाकडू क्वॅक 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 ठाकडू पंख फडफडून ताल सजवे ठाकडू गीत गुणगुणत हवेच्या सोबत ठाकडू छोट्या ठाकडू इवला ठाकडू आमचा ठाकडू छोट्या ठाकडू इवला ठाकडू आमचा ठाकडू 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 छोट्या प्रवासी ठाकडू अरेवलो सा छोट्यासा ठाकडू छोट्या ठाकडू सुंदर ठाकडू प्यारा ठाकडू छोट्या ठाकडू सुंदर ठाकडू प्यारा ठाकडू 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 चुटकी राणी, हाय. काय झालं चुटकी राणी? इतका वेळ झाला तरी तुला झोप नाही आली? माहित नाही आई, मला झोपच नाही येते. चुटकी राणी, डोळे बंद करून झोपी जा. मी तुला एक कहाणी ऐकवते, तेव्हा आपोआप झोपशील. मला नाही झोपायचंय आई, मला फक्त या आकाशाकडे बघत राहायला आवडतं. बघ तरी त्या चांदण्या किती सुंदर आहेत. हे सगळं ठीक आहे, पण तू नीट झोपशील तरच तर चांगली मोठी होशील. हे आई, ते बघ, एक बदक तारा. हा, ही सगळीच तर आहे आकाशाची माया चुटकी राणी. रात्री चांदण्या आपल्या मनोरंजनासाठी हे सगळं करतात. खूप सुंदर आहे. आई, मला एक बदकाची कहाणी ऐकव ना. तर मग मी तुला एक नटखट बदकाची कहाणी ऐकवते. दूर एका गावात एक खूप सुंदर बदक आई होती. मुरडत चालत एक होती आई बदक, एक होती आई बदक, एक होती आई बदक. चमकणारे पांढरे शुभ्र 5 अंडे तिने दिले. क्वॅक 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 गात चालली एक होती आई बदक, एक होती आई बदक, एक होती आई बदक. चमकणारे पांढरे शुभ्र 5 अंडे तिने दिले. आई बदक आपल्या अंड्यांना मिठी मारून त्यांच्या उबण्याची वाट बघत होती. आपल्या शरीराचा ताप देऊनही जेव्हा तिचे अंडे उबले नाही तेव्हा ती प्रेमाने गायला लागली. ऊन हे पसरलं, फूल हे उमलले, बाळांनो तुम्ही कधी येताल सुंदर हे जग बघायला. छोटे छोटेसे पंख हे पसरून लवकर बाहेर या. आईचे बोलणे ऐकून जसे 4 छोटे बदक अंड्यातून उडी मारून बाहेर आले. रंग बरसवणारे आम्ही फुलपाखरू, सुंदर आम्ही फुलपाखरू. रांगेत चालतो आणि पाण्यावर आम्ही राहतो रे. आई सोबत आनंदाने ते हसत हसत तलावाकडे निघाले. तुटलेल्या अंड्यांमध्ये एक न तुटलेला छोटासा अंडा कोणीच नाही पाहिला. आई बदक आणि पिल्ल
थोड्या दूरवर गेल्यावर तो छोटा अंडा तुटून गेला. क्वॅक 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 क्वॅक. अरे आई, ए आई. अंड्यातून निघून छोटा बदक सगळीकडे बघून आश्चर्याने आनंदी झाला. क्वॅक क्वॅक क्वॅक. अचानक त्याला त्याच्या आईची आठवण आली. आईला न बघितल्याने उदास छोट्या बदकाला एक आवाज आला. आवाजामागे जेव्हा पळत गेला तेव्हा छोट्या बदकाने पानांच्या मध्ये एका जीवाला पाहिलं. अरे आई, काय झालं छोट्या बदक? तू कोणाला शोधतो आहेस? माझ्या आईला. तुझ्या आईला? मी तुझी आई नाहीये. मला बघून तुला कळलं नाही, मी एक प्युपा आहे. हे प्युपा काय असतं? छोट्या बदकाचा प्रश्न ऐकून प्युपा दादाने हसत हसत खूप प्रेमाने त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. रंग पसरवणारे बागडणारे आम्ही फूल पाखरू, सुंदर आम्ही फूल पाखरू. रांगत आधी चालतो आणि पानावर आम्ही राहतो रे, पानावर आम्ही राहतो रे. चमकते रेशमी धागे विणून छोटे घर ते बनवे, चमकते रेशमी धागे विणून छोटे घर ते बनवे. असतो छोटा पण जगतो थाटात रे आम्ही, नेहमी झुलतो झुलतो आम्ही, झुलता झुलता झोपतो आम्ही. ला 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 ला. कळ्यांच्या सारखा दिवस गेला, सकाळी मोठं फूल उमलला. प्युपाचे झाले फूल पाखरू आणि रंग उधळत उडून गेला. प्युपाचे झाले फूल पाखरू आणि रंग उधळत उडून गेला. आकाशात झुलत नाचत गेला, आकाशात झुलत नाचत गेला. छोट्या बदका, मी आता जात आहे. मला उडत उडत या गावात आनंदाचे रंग पसरायचे आहेत. फुलपाखरू, मग माझी आई? तुझी आई या जंगलात जेवण शोधत असेल, तू सापडशील. सुंदर फुलपाखरू निरोप घेऊन उडून गेला. तर छोटा बदक आपल्या आईला सापडायला निघून गेला. तेव्हा त्याच्या समोर दुधासारखी पांढरी आणि मऊ केसांची म्हातारी बी समोर उडत आली. हवेमध्ये उडत म्हातारी बीच्या मागे तोही पळत गेला. थांब जरा, थांब जरा. म्हातारी बीच्या मागे हसणारा पळणारा छोटा बदक उंदराच्या बिळामध्ये खाली पडला. खड्ड्यात पडलेला छोटा बदक सगळीकडे बघायला लागतो, तर त्याला निळा उंदीर घाईघाईमध्ये बीळ बनवताना दिसतो. क्वॅक 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 क्वॅक. हा, काय झालं? मी माझ्या आईला शोधत होतो आणि इथे येऊन पडलो. आकाशात बघून चालशील तर असंच होईल. या उंदरानं तयार केलेल्या खड्ड्यात पडशील. उंदीर दादा, क्वॅक क्वॅक, माझ्या आईला पाहिलं? ओहो, हा फारच त्रास देतोय. मी तुझ्या आईला नाही बघितलंय रे. मला इथे खूप काम आहे, तू जा बरं. असं नको म्हणूस. मला माझ्या आईला भेटायचा रस्ता सांग ना. अरे माझ्याकडे वेळ नाहीये, खूप काम पडलंय. उंदीर खूप घाईत होता आणि छोट्या बदकाचं न ऐकून कामासाठी तो निघून गेला. पण छोटा बदक त्याला कुठे सोडणार होता, तोही त्याच्या मागे पळू लागला. दादा, अरे बापरे. ओहो, चू चू चुहाजी, सुंदर चुहाजी. चू चू चुहाजी, आमचे सुंदर चुहाजी. सगळीकडे फिरे त्याला वेळाय चुहाजी, सगळीकडे फिरे त्याला वेळाय चुहाजी.
पळून पळून बदक भूलभुलैयाच्या रस्त्यांमध्ये एकटा पडला. बाहेर कसं निघायचं हे विचार करून बिचारा निराश झाला. जुआजी कुठे गेला आई? उंदीर छोट्या बदकाची मदत न करता निघून गेला. बिचारा. चुटकी राणी, आपण नेहमी दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. ठीक आहे आई. ही आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे. आता छोटा बदक बाहेर कसा निघणार? बस तेव्हाच मुंग्यांची एक रांग तिथून जात असते. सांग मला मुंगी दादा तुझ्या पुढे कोण आहे? दाणा घेऊन जाणार हत्ती सारखा कोण आहे? सांग मला मुंगी दादा तुझ्या पुढे कोण आहे? दाणा घेऊन जाणार हत्ती सारखा कोण आहे? दम लावा हायशा, जोर लावा हायशा, दम लावा हायशा, जोर लावा हायशा. हत्ती असो नसो तुम्ही मुंग्या फार कमाल आहात. खूप मेहनत करता तुम्ही मुंग्या फार कमाल रे. खूप मेहनत करता तुम्ही मुंग्या फार कमाल रे. दम लावा हायशा, जोर लावा हायशा, दम लावा हायशा, जोर लावा हायशा. छोटा बदक मुंग्यांच्या रांगेसोबत चालत चालत भुलैयातून बाहेर निघून बघतो की हा उंदीर दादा. अरे हे परत आलं. हाय 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 हाय. उंदीर दादा तू माझी मदत करशील का? काय हा त्रास आहे? प्लीज. चल दाखवतो. हाय हाय हाय. मी माझ्या आईला भेटू शकेन. चुपचाप चल, ठीक आहे. भेटू शकेन. उंदीर दादा सोबत आईला भेटायला. छोट्या बदकापासून आपली सुटका कशी करावी हे विचार करत करत चुहाजी थोड्याच अंतरावर दाणा खाणारी एक कोंबडी आणि तिचे पिल्ले बघतो. आयडिया. ए छोटा बदका, तिकडे बघ, तुझी आई. कोंबडीला त्याची आई आणि पिल्लांना भाऊ समजून छोटा बदक आई. त्यांच्याकडे धावत गेला. आई. एकदाची पिढा टळली. पण त्याच वेळी चुहाजीने आपल्यासाठी जमवून ठेवलेल्या रताळ्यांना दुसरी नटखट उंदर चोरून घेतात. मी तर वाचलो. आता आरामात बसून थोडे रताळे खातो. मित्रांनो पळो. धोका झाला. हे चोर सगळे माझं काम बिघडवलं. अरे माझं सगळं जेवण घेऊन गेले. जुआजीला हीच शिक्षा मिळाली पाहिजे. छोट्या बदकाला धोका दिल्यामुळे काय झालं बघतीयस ना. कुणालाच धोका नाही द्यायचा. हो आई. कोंबडी जवळ गेल्यानंतर काय झालं? कुकू कुकुडुकू, कुकू कुकुडुकू. चुचीने दाणा चावे आनंदाने गाणं गाई. कुकू कुकुडुकू, मधुर गाणं गाई, मन लावून गाई. कुकुड कुकुड कुकू, कुकू कुकुड गाणे, कुकू कुकुड कू. छोट्या बदकाचे क्वॅक क्वॅक बोली ऐकून इतर चुजे त्याचे मजाक उडवायला लागले. अरे याचा आवाज तर बघ कसा आहे. क्वॅक 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 क्वॅक. तू कोण आहेस? तुझा छोटा भाऊ आहे मी. भाऊ? आणि असा आवाज? तू आमचा भाऊ कसा काय असू शकतोस? आवाजच नाही, पाय आणि चोच सुद्धा बघ. काहीच आमच्यासारखं नाहीये. चुज्यांचं बोलणं ऐकून छोटा बदक निराश झाला. काय चाललंय इथे? आई 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 तू तिथे नव्हतीस. मी खूप घाबरलो होतो. आई. माझ्या बाळांनो, मी सांगितलंय ना, कुणाचीच मस्करी करायची नाही. आता सगळ्यांनी मिळून या छोट्याशा बदकाची माफी मागा. सॉरी. बाळा, मी तुझी आई नाहीये. आम्ही कोंबड्या आहोत. चालतो फिरतं अन्न खाणाऱ्या कोंबड्या. काय कोंबड्या? हा. कुकुडुक गातो रे, दाणा आम्ही शोधतो रे. फुलांसारखे टोपीवाले कुकुडुकू, आम्ही फुलांसारखे टोपीवाले कुकुडुकू. क्वॅक क्वॅक गाणं गातोस तू, जलने भोवरातोस तू. जेवण तिथे सापडतोस तू, जेवण तिथे सापडतोस तू.
छोट्या बदका, आता तुला सगळं समजलंय ना? तुम्ही बदक तट आणि तलाव या दोन्ही मध्ये राहता. तुझी आई तटावर नाही सापडली तर तलावात जाऊन शोध. तलावात? ते कुठे आहे? ते बघ, त्या तिकडे गेलास की तुला तलाव दिसेल. तुझी आई कदाचित तिथेच भेटेल. धन्यवाद कोंबडी काकी. तर मग मी तलावाकडे जाऊ? ठीक आहे छोट्या बदका. बाय. कोंबडी काकीचं बोलणं ऐकून छोटा बदक आईला सापडायला तलावाच्या दिशेने निघून जातो. पण चालता चालता तो एका घराच्या अंगणात पोहोचला. तिथे कोण आहेस रे तू? न विचारता आत कसा आला है? मी माझ्या आईला शोधायला निघालोय. चुकून इकडे येऊन पोहोचलो. मी या घराचा रखवाला आहे. बिना परवानगी आत येण्याचे परिणाम माहिती आहेत? हे तुमची जागा आहे? मला माहित नव्हतं. तुम्ही कोण आहात? हैं? मला नाही ओळखत? अतिवीर आणि शक्तिशाली महाचौकीदार टिंकू कुत्र्याला नाही ओळखत? हैं? नाही. हा शूरवीर कुत्रा आहे घरचा रखवाला. याला थरथर कापतात सगळे येणारे जाणारे. भो भो करून तो करतो रखवाली. सोर सो की गुंडा पळून जातो भीतीने. वाकडी शेपूट याची सरळ होणार नाही. हलवे शेपूट प्रेमाने बघून तरी. वाकडी शेपूट याची सरळ होणार नाही. हलवे शेपूट प्रेमाने बघून तरी. सगळ्यांचा आवडीचा प्राणी आहे हा कुत्रा. माझ्यासारख्या हुशार कुत्र्यापासून वाचून सहज आत याचा विचारही कसा केलास तू? आई. घाबरलं का? गडबड तर नाही झाली? अरे छोट्या बदका, घाबरू नकोस. मी तर असंच घाबरवत होतो. मला आईकडे जायचंय. छोट्या बदकाचं रडणं कसं थांबवायचं हा विचार करताना टिंकू कुत्र्याला एक आयडिया सुचली. स्वतःच्या शेपटीला चावायला गोल गोल फिरत टिंकू कुत्र्याला बघून छोटा बदक हसायला लोटपोट झाला. चला, रडणं तर बंद झालं. तुला तुझ्या आईला शोधायचंय ना? चल, मी तुला मदत करतो. आम्हा कुत्र्यांना तर वासानच कळतं. तुझ्या आईला मी शोधून देईन. येतोय येतोय. इथे एका बदकाचा वास येतोय. चल चल. अरे टिंकू. ओ शट. मालक बोलवतायत. मला जावं लागेल. माझ्या अन्नदाताप्रती माझं हे कर्तव्य आहे. त्यांनी बोलवल्यावर मला जायलाच हवं. म्हणून मी चाललोय. तू या रस्त्यानं सरळ निघून जा. आपल्या आईजवळ पोहोचशील. धन्यवाद टिंकू दादा. ठीक आहे. वो, वो. छोटा बदक टिंकू दादांनी सांगितलेल्या रस्त्यावर पूर्ण जोशात जाऊ लागला. अनोखे शेतांमधून अनोखे रस्त्यांवरून गुणगुणे आनंदाने बघा छोटू चालला रे. अनोखे शेतांमधून अनोखे रस्त्यांवरून गुणगुणे आनंदाने बघा छोटू चालला रे. आईला शोधायला. पण झुलत बागडत लहान बदक रस्ता चुकून दाट जंगलात पोहोचतो. झाडावर फळं खाणारी सुंदर शेपटीची खारुताई जंगलात एकट्या छोट्या बदकाला पाहून जिज्ञासाने विचारते. ओ छोटे बदक केवलूसा बदक, पळत पळत तू कुठे चला, धावत धावत कुठे चालला. छोटू बदक, न्यारा छोटू बदक.
शोधत निघालो मी, इकडे तिकडे फिरतोय मी. आईला शोधत निघालो मी, इकडे तिकडे फिरतोय मी. तलावाच्या शोधात निघालो मी. क्वॅक क्वॅक. तलावाकडे? पण छोटू, हा तर तलावाचा रस्ता नाहीये, हा तर लोणावळ्याला जातो. माझा रस्ता चुकला का? आता आईकडे कसं पोहोचणार मी? अरे उदास नको होऊस, त्या रस्त्याने जा. थोडं अंतर जास्त आहे, पण तरीही तलावापर्यंत पोहोचू शकशील. धन्यवाद खारुताई. खारुताईने सांगितलेल्या रस्त्यावर चालत चालत त्याचे छोटे पाय आणि शरीर थकून गेलं होतं. तेव्हा अचानक त्यांनी त्याच्या समोर एक वेगळीच दोरी झुलताना पाहिली. हे काय आहे? दोरीला पकडून त्याने जोरात ओढलं. कोण होत ते? मला माझ्या आईपर्यंत पोहोचवशील? चल जा रे पिल्ला, त्रास नको देऊस, मला झोपू दे. झोपेत मग्न बिल्लो छोट्या बदक पासून पिच्छा सोडून थोडा वेळ अजून झोपण्याच्या प्रयत्नात होती. पण बदक त्याला थोडी ना सोडणार होता. मला माझ्या आईकडे न्या ना. उफ, माझा पाठलाग नको करूस. छोट्या बदकापासून परेशान बिल्लो छोटूकडे जाऊन पोहोचली आणि त्याला घाबरवायसाठी त्याच्यावर ओरडली. पण छोटा बदक घाबरायचं सोडून उलट आनंदाने नाचू लागला. तुझ्यासाठी वेळ नाहीये माझ्याकडे, झोपायचंय मला. राग नको वाढवूस माझा. चल जा. अरे रडू नकोस, रडू नकोस. मला माझ्या आईला आता भेटायचंय. छोट्या बदकाचं रडणं बघून बिल्लोलाही वाईट वाटलं. उफ, हा छोटा बदक पण ना नुसतं त्रास दिलाय मला. मला तलावाच्या किनारे घेऊन जा, आईला भेटायचंय मला. हा ठीक आहे, आता रडणं बंद कर, मी तुला तिथे घेऊन जाते. गोडूला रे छोटू, दुलारा तो रे छोटू, मस्तीत गात माऊ सोबत आईकडे निघाला. मस्तीत गात माऊ सोबत आईकडे निघाला. प्यारा आईकडे निघाला, आपल्या आईकडे निघाला. शेवटी बिल्लो आणि बदक तलाव किनारी पोहोचतात. बघ, शेवटी किनारी पोहोचलोच. हाय हाय. आता लवकरच आपल्या आईला इथे शोध. तलावा किनारी पोहोचल्यावर आपल्या आईला शोधणारा बदक अरे आई. पाण्यात कोणाला तरी बघून आश्चर्यचकित झाला. छोटा बदक घाबरून गेला. घाबरू नकोस, घाबरू नकोस, ते तुझेच प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब? हो, तुला तुझाच चेहरा पाण्यामध्ये दिसतोय. तिथे बघ. हाय. कसं वाटतंय छोट्या बदका? पाण्यात आणि जमिनीवर सुद्धा चालू शकता? तू माझी आई आहेस का? नाही नाही, मी तर बेडूक आहे. तुझी आई तर तुझ्यासारखीच असेल ना. बघ, चोच, पंख, चपटे पाय, सुंदर डोळे, फक्त दिसायला तुझ्यापेक्षा मोठी. हे सगळे कोण आहेत? हे सगळे ह्या तलावाचे रहिवासी आहेत. मी आहे मिस्टर बेडूक दादा आणि हे आहेत मासे. मी आहे कासव दादा. छोटे बदकला खूप सारे नवीन मित्र मिळाले. नाचत गात वाट्या झऱ्यात टोळी भरून आले. टोळी भरून आले. झऱ्यात नाचे रंगबिरंगी सुंदरसे हे मासे.
छोटे मोठे मासे कमळाच्या पानावर बसून गाणे गातो मी. साधा बेडूक भाय, साधा बेडूक भाय. सोबत घेऊन ढालपाटीवर सुंदर कासव दादा, सुंदर कासव दादा. होत कसा सगळ्यांसोबत बघा तुम्ही नजारा. छोटू तूही पाण्यात. तलावातील त्याचे सारे मित्र त्याला त्याच्या रडण्याचं कारण विचारू लागले. अरे छोट्या बदका, तू का रडतोयस? इतका वेळ शोधूनही मला माझी आई नाही भेटली. तलावा किनारी भेटेल असं मला सगळ्यांनी सांगितलं होतं. इथे छोट्या बदका, तू रडू नको. आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढूया. तुमच्यापैकी कोणी छोट्या बदकाच्या आईला पाहिलं? नाही, नाही तर आम्ही तर नाही बघितलं. नदीच्या त्या पलीकडे एक आई बदक तिच्या पिलांसोबत अन्न शोधत होती. ती याची आई असू शकते. तसं असेल तर छोट्या बदका, बिलकुल वेळ वाया घालवू नकोस. पटकन पोहून नदीच्या त्या तीरावर जा. काय नाही नाही, मला पोहता नाही येत. मी बुडेन. घाबरू नकोस छोट्या बदका. जर तू जमिनीवर चालू शकतोस तसंच तू पाण्यातही पोहू शकतोस. प्रत्येकाला त्याची खासियत आहे. नाही नाही, मी नाही जाणार. छोट्या बदका, हे बघ, तुला तुझ्या आईकडे जायचंय ना, मग पोहत जावंच लागेल. घाबरू नकोस. पुढे हो, तुला तुझी आई नक्की सापडेल. लवकर जा छोट्या. नदीच्या त्या किनारी तुझी आई तुझी वाट बघत असेल. अशा पद्धतीने छोटा बदक पोहणंही शिकला आणि तलाव पार करून दुसरीकडे जाऊ लागला. छोटी नदी पोहत पोहत छोटा बदक ये, छोटा बदक ये, छोटा बदक ये. छोटी नदी पोहत पोहत छोटा बदक ये, छोटा बदक ये, छोटा बदक ये. हळू पोहत ये छोटू, हळू पोहत ये, नदी पोहत ये. हळू पोहत ये छोटू, हळू पोहत ये, नदी पोहत ये. मस्तीमध्ये मग्न छोटा बदक आपल्या समोर एक दृश्य बघून थांबला. नदीमध्ये पूर्ण डोकं बुडवून मासा पकडताना एक सारस पक्षी दिसला. सारसची लांब चोच आणि लांब पंख बघून छोटूला हेच वाटलं की ती त्याची आई आहे. आई हा, काय झालं? आई हा, आई? छोट्या बदका, मी तुझी आई नाहीये, सारस पक्षी आहे. सारस पक्षी? ते कसं? बदक नाही तर पाण्यात कसं राहू शकतोस? माझ्यासारखी चोच, पंख आणि बाकी सगळं तर आहे. मी पाण्यात काही पोहत नव्हतो. माझ्या लांब पायांवर उभा होतो. मी तर सारस पक्षी आहे. लांब चोचीचा आणि लांब पायांचा सारस पक्षी. तलावावर मस्त उडत फिरतो. पंखांना हवेत पसरवून आकाशी उडणारे पक्षी आहोत आम्ही. सारस, कावळा, कोकिळा, गरुड, पोपट, मैना, कबूतर पक्षी रंगबिरंगी दृश्य दाखवणी देश विदेश फिरतो आम्ही. या निळ्या आकाशाच्या खाली अनेक रंगांचे पक्षी आम्ही. निळ्या निळ्या आकाशाच्या खाली अनेक रंगांचे पक्षी आम्ही. अनेक रंगांचे पक्षी आम्ही. काय झालं छोट्या बदका, तू उदास का आहेस? मलाही पंख आहेत, पण तुमच्यासारखं उडू शकत नाही मी. अरे छोट्या, उदास नको होस. प्रत्येक जीवाच्या आपापल्या क्षमता असतात. कोकिळा छान गाते, मोर मस्त नाचतो. दुसऱ्यांच्या क्षमता बघून उदास होण्यापेक्षा आपल्याला स्वतःच्या क्षमता समजायला हव्यात. सारस दादाचं बोलणं ऐकून छोटू बदकला एक नवीन उमंग मिळाली. आता तू पटकन स्वतःच्या छोट्या पंखांनी आणि पायांनी पोहायचा प्रयत्न कर आणि आपल्या आईजवळ पोहोच. ती त्या किनारी आहे. खूप धन्यवाद सारस दादा. आता मी जातो, आई सोबत येईन. हा आपल्या क्षमतांचा आत्मविश्वासाने भरलेला छोटा बदक लवकर आपल्या आईकडे जाऊ लागला. पण
पण पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. सूर्यास्त होऊन गेला होता. चारी दिशांना अंधार झाला होता. हो हो, आता काहीच दिसत नाहीये. आईकडे मी कसं पोहोचेन? तिथे जाऊन बघतो. अंधारात घाबरलेला बदक आईला आवाज देऊ लागला. आई, आई. बिचारा. बस तेव्हाच छोट्या बदकचे साथी बनून आकाशात चांदोमामा प्रकट झाले आणि त्यासोबत चांदण्याही आल्या. हे सगळे छोट्या बदकला खुश करण्यासाठी त्याच्या अवतीभोवती नाचू लागले. ओ छोट्या पिल्ला रे, माझ्या पिल्ला रे, घाबरत आहेस का रे तू लल्ले, नको रे रडू सायच्या आठवणी, चांदोबा चांदण्या सोबत रे, चमकता खेळता चांदो मामाचे हसणे बघून तोही हस रे, चांदण्या बघ रे नाचे आनंदात, सोबत त्यांच्या तोही नाच रे. फिरत फिरत रस्त्यात सोबत आकाश गंगेत फिर तू जरा, या अद्भुत दुनियेच्या अद्भुत नजारांना तूही आनंदाने बघ जरा. घेऊन ओठांवर हसू, डोळे मिटून झोप रे तू, उघडशील जेव्हा डोळे तू, आपल्या आईला बघशील तू. घेऊन ओठांवर हसू, डोळे मिटून झोप रे तू, उघडशील जेव्हा पापणी, आपल्या आईला बघशील तू. चांदोबा आणि चांदण्यांचं गाणं ऐकून छोटे बदक झोपून गेला. सकाळ झाली आणि फुलपाखरू उडायला लागले. पण या सगळ्यापासून अज्ञात बदक अजूनही झोपलेला होता. थोड्याच वेळात आई बदक तिच्या पिल्ल्यांसोबत जेवण सापडायला तिथेच आली. क्वाक क्वाकचा आवाज ऐकून छोटा बदक लगेच उठला. तलावात पोहणाऱ्या त्याच्या आई आणि भावांना त्यांनी पाहिले. अति आनंदी होऊन तोही तलावात उडी मारतो आणि पोहायला लागतो. हे आई. सुंदर आई बदक आपल्या पिलाला पहिल्यांदा बघण्याचा आणि भेटण्याचा आनंद लपवू नाही शकली आणि त्याला खूप प्रेमाने उचलून त्याला जोरात मिठी मारते. आपल्या हरवलेल्या पिलाला परत भेटून बदक आईचे मन आनंदानेच नाचू लागते. त्याचे सगळे बदक भाऊ त्याला भेटण्याच्या आनंदात पाण्यात नाचू लागले. अनेक साऱ्या बाधांचा सामना करूनही हिम्मत न सोडून पुढे जाणारा छोटू जंगल, नदी, मैदान पार करून आपल्या आईपर्यंत पोहोचलाच. खूप छान कहाणी होती आई. चुटकी, कहाणी ऐकून मज्जा आली ना? तर मग आता बेटा डोळे बंद करून झोपी जा. ठीक आहे आई. आई. छोटू चिमणी तू माझी बाहुली, डोळे मिटून झोपी जा. छोटू चिमणी तू माझी बाहुली, डोळे मिटून झोपी जा. आकाश पर्वतवर विजयी वीरची कहाणी ऐकून झोपी